नमस्कार मित्रांनो, मी सारिका. तुमचं मनापासून स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. 2025 संपला असला तरी त्या वर्षातल्या काही भयानक रात्री आपण विसरू शकत नाही. तुमच्या खातर मी घेऊन आले आहे 2025 मधील 3 सर्वात गाजलेल्या आणि थरारक गोष्टींचे संकलन. हा आपल्या बेस्ट ऑफ 25 मराठी हॉरर स्टोरीज सिरीजचा पहिला भाग आहे. हेडफोन लावा आणि तयार व्हा, कारण या कथा तुमची झोप उडवायला पुन्हा आल्या आहेत. चला तर मग वळूया आजच्या थरारक आणि तितक्याच भीतीदायक प्रवासाला. आज आम्ही तुम्हाला सह्याद्रीच्या त्या दऱ्याखोऱ्यात घेऊन जाणार आहोत, जिथे शहराची ग्लॅमरस लाईटने, जिथे दिवसाचा उजेड लवकर मावळतो आणि जिथे रात्रीच्या अंधारात फक्त भयान शांतताच राज्य करते. ही कथा आहे मल्हारीची, ज्याच्यासोबत घडलेला प्रसंग ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव मल्हारी. माझा संबंध एका छोट्याशा खेड्याशी आहे, जिथे शहराची वीज ही नीट पोचत नाही आणि गोंगाटही सकाळ झाली की कोंबडा आरवतो आणि आम्ही रोजच्या कमाईवर जगणारी माणसं आपापल्या कामाला निघून जातो. आमच्यासारख्यांसाठी सुखाची गोष्ट म्हणजे 2 वेळची भाकर आणि डोक्यावरचं छप्पर. माझं आयुष्य साधं होतं. एक मातीचं घर, माझी बायको बानुबाई, 3 पोरं आणि माझ्या जिवलग 20 शेळ्या. मी या शेळ्या रानात चरायला घेऊन जायचो आणि त्याचं माझ्या कुटुंबाच्या कमाईचं एकमेव साधन होत्या. आमच्याकडे न जास्त जमीन न इतर कोणताही कमाईचा मार्ग. याच शेळ्या माझ्या आयुष्याचा आधार होत्या. त्या फक्त शेळ्या नव्हत्या, तर माझ्या घरची लक्ष्मी होत्या. त्यांच्या दुधातून आणि पिल्लांच्या विक्रीतूनच माझ्या 3 पोरांची शिक्षणं आणि माझ्या बानुबाईची गरज भागायची. माझी बायको बानुबाई अगदी शांत आणि सहनशील आहे. ती सकाळी लवकर उठते, माझ्यासाठी भाकरी, कांदा आणि पाण्याची बाटली बांधून देते आणि मग ती मुलांना तयार करायला लागते. तो दिवसही नेहमीसारखाच उजाडला होता. सूर्य अजून पूर्वेला वर आला नव्हता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू नव्हता. बानुबाईंनी मला नेहमीप्रमाणे भाकरीचा जाड तुकडा, कांदा आणि माठातून भरून पाण्याची बाटली दिली. घराबाहेर पडताना लवकर या एवढंच ती म्हणाली. मला तिची काळजी वाटायची, पण काम थांबवता येत नव्हतं. मी माझ्या शेळ्यांना मोकळं केलं. हातात काठी घेतली. प्रत्येक शेळीला तपासून मी जंगलाकडे निघालो. जंगल म्हणजे शहरातल्या बागा नव्हेत. हे सह्याद्रीच्या पायथ्याचं अनेक गूढ आणि जुन्या दऱ्याखोऱ्यांनी भरलेलं ठिकाण. आजही काही भागात वाघाचे दर्शन होते, पण मला शेळ्या चरायला घेऊन जायचं होतं. जुनी दरी या भागात, तिथे गवत खूप होतं आणि झाडी थोडी विरळ होती. हे जंगल आमच्या गावाच्या पूर्वेला साधारण 2 मैलांवर होतं. हे जंगल लहान नाही. मध्ये मध्ये मोकळी मैदानं, काटेरी झुडपं, दऱ्या आणि जुन्या भले मोठे झाडं यात होती. लोक सहसा दिवसाच्या उजेडात जातात आणि संध्याकाळ होण्याआधी परत येतात. मी नेहमी सावध राहायचो, कारण कळपातली एक जरी शेळी हरवली तर तिला शोधणं मोठं काम होतं आणि जर कोल्ह्याने किंवा लांडग्याने मारली तर महिन्याभराचं नुकसान व्हायचं. आज मी थोडं लवकरच जंगलात पोहोचलो. एका जुन्या दरीजवळ जिथे गवत खूप होतं, तिथे मी शेळ्यांना चरण्यासाठी मोकळं सोडलं. काठी जमिनीत रोवली आणि एका दगडावर घुंगडी टाकून बसलो. दुपारचा वेळ अगदी शांत आणि निसर्गरम्य वाटत होता. बाजूला शेळ्यांच्या गळ्यातल्या घंटांची छुमछुम, हवेची सळसळ आणि वर पक्ष्यांचा किलबिलाट. भाकर खाल्ली, पाणी प्यायलो आणि खरं सांगायचं तर मी थोडा आळशी झालो आणि थोड्या वेळाने मला झोप लागली. मी उठलो तेव्हा सूर्याची किरण तिरकी पडायला लागली होती. दिवस मावळायला लागला होता. माझी जबाबदारी मला आठवली. मी पटकन उठलो आणि शेळ्यांना गोळा करू लागलो. कानफाटी, काली, लाली, मी माझं शेळ्यांच्या नाव घेत हाका मारल्या. शेळ्या पटापट माझ्या आजूबाजूला गोळा झाल्या. गडबडीत मी डोळ्यानेच मोजणी केली. 20 पूर्ण झाल्यासारखंच वाटलं आणि मी त्यांची वाटचाल गावाच्या दिशेने सुरू केली. खरं तर ती सर्वात मोठी माझी चूक होती.
मला थांबून अगदी शांतपणे एक एक शेळी हाताने तपासायला हवी होती, पण मी घाई केली. माझ्या मनात जराही शंका आली नाही. मी माझी कानफाटी आणि लाली या जुन्या झाडाच्या आडोशाला एकट्या राहून गेल्या असतील. सूर्य आता मावळायला लागला होता. हवेत थंडी वाढू लागली आणि जंगलाचा रंग सोनेरीतून काळ्या गडद रंगाकडे झुकत होता. घरी पोचल्यावर मुलांनी धावत येऊन माझ्या वस्तू घेतल्या. बानूबाईने हात धुवून पाणी दिलं. मी थोडा वेळ चारपाईवर विसावलो. दिवसभराचा थकवा होता. मग मी शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी नळाकडे घेऊन गेलो आणि तेव्हा मला ती जाणीव झाली. 2 शेळ्या कमी होत्या. माझ्या काळजात एकदम धस्स झालं. मी काठी टाकली आणि धावत जाऊन नळावर एक एक शेळी पाणी पित असताना मी शेळी मोजली. 18. खरंच कानफाटी आणि लाली नव्हत्या. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. गेल्या वर्षी एका शेतकऱ्याच्या शेळीला कोल्ह्याने मारलं होतं. त्याची दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. माझे पोट आतून डळमळू लागले. माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. माझ्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बानूबाई धावत आली. ती म्हणाली, "अहो, काय झालं? सकाळी बघू ना, कदाचित त्या कुठेतरी झाडीत आत गेल्या असतील." पण मला चैन पडलं नाही. मला माहीत होतं आता बाहेर रात्र झाली आहे. जंगलात काळ्या अंधाराचं राज्य सुरू झालं आहे. रात्री जंगलात कोल्हे फिरतात, रानकुत्रे आणि नको ते प्राणीही बाहेर पडतात. माझ्या दोन्ही महत्वाच्या शेळ्यांवर काही संकट आलं तर महिन्याची कमाई पाण्यात जाणार होती. मी लगेच विजेरी उचलली, पायात पायताण घातले आणि कोणताही विचार न करता, कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडलो. गावाच्या गल्ल्यांमध्ये शांतता होती. कुठून तरी ट्यूबलाईटचा अंधुक प्रकाश बाहेर पडत होता. कुत्री इथे तिथे बसून भुंकत होती. जसा मी गावाच्या शेवटच्या गल्लीतून बाहेर पडून जंगलाच्या रस्त्यावर पोहोचलो तशी हवा आणखी थंड झाली. प्रत्येक बारीक आवाज मोठा ऐकू येऊ लागला. विजेरीच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या भयानक आणि विचित्र दिसत होत्या. रस्ता मला माहीत होता, पण रात्रीच्या वेळी प्रत्येक वस्तू वेगळी वाटत होती. माझ्या मनात एकच धाकधूक होती, माझ्या शेळ्या सुखरूप असतील की रात्रीच्या भयान शिकारींनी त्यांना नको तो विचार. मी स्वतःला सावरलं आणि दरीच्या दिशेने चालू लागलो. मी शेळ्यांच्या नावाने त्यांना हाका मारल्या, कानफाटी, लाली, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. माझ्या आवाजाला उत्तर म्हणून फक्त जंगलातील भयान शांतताच मिळत होती. ती शांतता इतकी दाट होती जणू माझं बोलणं ते जंगल गिळून टाकत होतं. मी जसा जसा पुढे जात होतो तशी तशी मला जाणीव होत होती मी फक्त माझ्या शेळ्यांना शोधायला नाही, तर एका अशा ठिकाणी जात होतो जिथे माझा प्रवेश निषिद्ध होता. साधारण अर्धा तास झाला असेल जेव्हा मी त्या जुन्या नावानीळजवळ पोचलो. तीच जागा जिथे मी दिवसा शेळ्यांना चरवलं होतं. माझ्या हातात विजेरी होती, पण तिचा प्रकाशही कमी वाटत होता. सगळी झुडपं, झाडं, पायवाटा अंधारात लपल्यासारख्या वाटत होत्या. दूर कुठेतरी मला कोल्ह्याचा भेसूर आवाज ऐकू आला. असा आवाज ज्यामुळे माझ्या आतपर्यंत कंप सुटला. माझ्या मनात मी देवाचं नाव घेत होतो, "देवा, माझी शेळी सुखरूप असो." मला वाटलं की त्या शेळ्यांना शोधण्यासाठी मी एकटा जंगलात आलो, पण मला आतून एक वेगळीच भीती वाटत होती. कारण मला स्पष्ट जाणवत होतं की त्या शेळ्या फक्त हरवल्या नाहीत, त्यांना कोणीतरी थांबवलं होतं आणि आता ते माझ्यासाठी थांबलं होतं. मी केवळ माझ्या शेळ्याच नाही तर माझ्या मनाची शांतीही गमावली होती. रात्र वाढत होती आणि जंगल अधिक रहस्यमय होत होतं. आता माझा सामना फक्त जंगली श्वापदांशी नाही, तर जंगलात लपलेल्या एका अदृश्य शक्तींशी होणार होता. मला आतून एक जाणीव झाली होती. ती फक्त भीती नव्हती, ती होती एका अस्तित्वाची जाणीव. मी घाईघाईने प्रत्येक झाडीच्या मागे, प्रत्येक जुन्या वडाच्या बुंध्याखाली विजेरीचा प्रकाश मारत होतो. कानफाटी, लाली या नावाने हाका मारत होतो, पण माझ्या आवाजाला प्रतिसाद म्हणून फक्त जंगलातील ती भयान जड शांतताच मिळत होती. तो आवाज जणू जंगल शोषून घेत होतं आणि माझ्या काळजाची धडधड मात्र दुप्पट वेगाने वाढत होती. तब्बल अर्धा तास मी त्या जुन्या घाटीच्या आजूबाजूला फिरत होतो.
माझ्या मनात सतत कोल्ह्याचे ते भयानक भेसूर ओरडणे घोळत होते. मी जसा जसा त्या घनदाट भागात जात होतो तसा तसा माझ्या विजेरीचा प्रकाशही फिका वाटू लागला. त्या प्रकाशात दिसणाऱ्या झाडांच्या सावल्या कधी कोणा राक्षसाच्या विद्रूप तोंडासारख्या तर कधी उंच उभ्या असलेल्या मानवी आकृतीसारख्या भासत होत्या. आणि नेमका त्याच वेळी मी पहिला स्पष्ट अनाहूत आवाज ऐकला. तो दूरवरून आला नाही की तो कोल्ह्याचा नव्हता. तो आवाज माझ्या डाव्या बाजूच्या झुडपांमधून आला. अगदी माझ्यापासून काही पावलांच्या अंतरावर. शश, तो आवाज होता पाय ओढत चालण्याचा किंवा एखाद्या मोठ्या सापाच्या सरपटण्याचा, पण तो लयबद्ध नव्हता. तो आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी झटकन विजेरी फिरवली आणि प्रकाश त्या दिशेने फेकला. पण तिथे काहीच नव्हतं. फक्त काही वाळलेली पानं आणि काळ्या रंगाची माती. भ्रम असे. मी स्वतःला समजावलं. थकवा आहे, भीती आहे, पण माझ्या हृदयाची धडधड काही वेगळंच सांगत होती. माझ्या मनातली भीती आता जंगलातील वास्तवात बदलत होती. मी पुढे पाऊल टाकलं. माझे पाय आता ओली आणि मऊ माती तुडवत होते. दिवसा तिथे पाऊस झाला नसेलही, पण जमिनीला भयंकर ओलसरपणा आला होता. माझ्या पायतानाचे आवाज त्या शांततेत खूप मोठे वाटत होते. आणि मग मला जाणवलं ती थंडी, ती साधी थंडी नव्हती. ती हाडे गोठवणारी, खोलवर जाणारी थंडी होती. ती जणू एखाद्याच्या श्वासासारखी माझ्या आजूबाजूला फिरत होती. मला असं वाटलं की माझ्या अंगावरचे कपडे कोणीतरी आत ओढून घेत आहे. मी माझ्या शेळ्यांना हाका मारणं थांबवलं. आता मी फक्त माझ्या अवतीभोवती लक्ष देत होतो. अचानक माझ्या उजव्या बाजूला काहीतरी झपाट्याने हललं. यावेळी ते झुडूप नव्हतं, तर एका उंच झाडाच्या बुंध्याजवळचा गडद सांगाडा होता. विजेरीचा प्रकाश त्या दिशेने मारणार तोच मला क्षणभर भास झाला. एका काळ्या वस्त्रात लपेटलेला आकार जो माझ्याकडेच पाहत होता. माझी हिंमत संपली. मी डोळे मिटले आणि घाबरून ओरडणारच होतो. तेवढ्यात माझ्या पायाखालची माती बदलली. झुडपं कमी झाली आणि मी एका मोकळ्या पण भयान जागेत पोचलो. इथे जमिनीवरची माती काळ्या दगडी रंगाची होती आणि हवेत गर्द अंधार दाटला होता. समोर तो भला मोठा जुनाट वटवृक्ष उभा होता. त्याची मुळं जमिनीतून सापासारखी वर आली होती आणि फांद्या आकाशाकडे पसरल्या होत्या. आणि त्या झाडाच्या अगदी खाली ती उभी होती. काळ्या साडीतील ती आकृती, केस इतके लांब की ते जमिनीला स्पर्श करत होते. ती हलली नाही, बोललीही नाही, फक्त उभी होती. माझ्या विजेरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण तिचा चेहरा अस्पष्ट धुक्यात गुंडाळल्यासारखा दिसत होता. ती माझ्या शेळ्या नव्हत्या, ही दुसरीच घटना होती. माझी धाकधूक आता हृदय विकाराच्या झटक्यासारखी वाढली होती. मी मागे वळायला प्रयत्न केला, पण माझे पाय जणू जमिनीमध्ये रुतून बसले होते. मला आता भीतीचा नाही, तर स्तंभित होण्याचा अनुभव येत होता. मी काहीही करायला असमर्थ होतो. मी आता एका अशा घटनेच्या दारात उभा होतो जिथे मानवी बुद्धी काम करत नाही. समोर उभी असलेली ती काळ्या साडीतील आकृती कोण आहे? ती मला शेळ्यांना शोधण्यास मदत करेल की मलाच आपल्या जाळ्यात ओढून घेईल? मला काहीच समजत नव्हतं. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी इतका स्तब्ध कधीच झालो नव्हतो. माझ्या समोर ती काळ्या साडीतील आकृती उभी होती. तिची उंची माझ्यापेक्षा जास्त वाटत होती. तिचे लांब सडक केस जमिनीला स्पर्श करत होते. ती हलत नव्हती, पण तिच्या अस्तित्वातून एक विचित्र गोठवणारी थंडी माझ्या दिशेने येत होती. माझ्या विजेरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्याकडे जात होता, पण तो चेहरा अंधुक, अस्पष्ट आणि जणू एखाद्या दाट धुक्यात लपटलेला दिसत होता. मी मागे हटणे, पळून जाणे किंवा मदतीसाठी ओरडणे यापैकी काहीही करू शकलो नाही. माझे पायतान जणू जमिनीत रुतून बसले होते. माझ्या हाताला कंप सुटला. माझ्या हातातून विजेरी सटकली. ती खाली पडली आणि तिचा प्रकाश फक्त चिखलावर आणि मातीवर पसरला. मी डोळे बंद केले आणि देवाचं नाव घेतलं. जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या काळजात धस्स झालं.
ती काळ्या साडीतील आकृती जी काही क्षणापूर्वी झाडाजवळ उभी होती, ती आता माझ्या अगदी जवळ 2 पावलांवर उभी होती. ती चालत आली नाही किंवा ती धावत आली नाही. ती अगदी शांतपणे तिचे पाय जमिनीला स्पर्श न करता जणू हवेवर घसरत माझ्या दिशेने आली होती. कसलाही आवाज नाही, कसलीही चाहूल नाही, फक्त ती भयान गोठवणारी, खोलवर जाणारी थंडी जी तिच्या अस्तित्वातून बाहेर पडून माझ्या शरीरात उतरत होती. माझी वाचा बंद झाली. माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. माझा देह सुन्न पडला होता. माझ्या कानांमध्ये एक अजीबशी गूढ सळसळ ऐकू येत होती. जणू कोणीतरी खूप जुन्या, मला न कळणाऱ्या भाषेत काहीतरी कुजबुजत आहे. मला असं वाटलं की माझ्या डोक्यात कोणीतरी जोरात शिट्टी वाजवत आहे, ज्यामुळे माझं डोकं फाटून जाई. ती बाई समोर उभी होती. ना ती बोलत होती, ना डोळे मिसकवत होती. जणू ती वर्षानुवर्षे तिथे उभी राहून माझीच वाट पाहत होती. मी हलू शकत नव्हतो. माझ्या शरीरातील सगळी शक्ती जणू संपून गेली होती. आणि मग अचानक ती पुढे सरकली. पुन्हा एकदा तिचे पाय जमिनीला टेकले नाहीत. ती सरळ, अत्यंत संत गतीने माझ्या दिशेने घसरत येत होती. माझ्या आणि तिच्यामध्ये फक्त एकच पाऊल अंतर राहिलं होतं. ती माझ्यासमोर येईल, मला स्पर्श करेल असं वाटत असतानाच माझ्या कानांमध्ये जोरदार आवाज घुमला. तो आवाज होता एका लहान मुलाच्या किंवा स्त्रीच्या हुंदक्यांचा. तो रडण्याचा आवाज डावीकडून आला, मग उजवीकडून, आणि मग अगदी माझ्या मागून. मी घाबरून मागे वळलो, पण काहीच नव्हतं. मी पुन्हा त्या आकृतीकडे पाहिलं, पण आता ती माझ्या समोर दिसत नव्हती. ती गडप झाली होती. माझ्या पायाखालची जमीन आता थरथर कापत असल्याचा भास झाला. मला स्पष्ट जाणवलं कोणीतरी माझ्या अवतीभोवती एक थंड वर्तुळ आखत आहे. थंड गारठून टाकणारी हवा माझ्या कपड्यांच्या आत शिरत होती. आणि मग माझ्या कानाच्या अगदी जवळ कोणीतरी हळूच कुजबुजलं, परत जा, तू इथे नाहीच थांबायचं. या वाक्याने माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. माझ्या पाठीला कोणीतरी बर्फाचा गोळा लावला आहे असं वाटलं. मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला, पण जणू कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला खाली खेचत आहे. मला श्वास घेणेही दुष्कर झालं होतं. माझ्या डोळ्यासमोर झाडी, जमीन गोल गोल फिरू लागली. आणि अचानक एक शेळीचा आवाज, माझ्या लालीचा आवाज. विजेरी जमिनीवर पडलेली होती. मी ती उचलून त्या दिशेने रोखली, पण समोर जे होतं ती शेळी नव्हती. मानवी आकाराचं काही वाकलेलं एक विद्रूप शरीर होतं. ते शरीर माझ्याकडे पाठ करून होतं. त्याच्या तोंडातून शेळीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी धास्तावलो. मी एक पाऊल मागे घेतलं. ते विद्रूप शरीर हळूच मान वर करून माझ्याकडे पाहू लागलं. त्याचा चेहरा मानवी नव्हता. ती डोक्यावरची हाडं, ती त्वचा, सगळं विकृत, विद्रूप होतं. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा शेळीच्या आवाजात भयानक ओरड केली. माझी तोंडातून किंकाळी निघाली. मी आणखी मागे हटलो. माझ्या थरथरत्या हातून विजेरी पुन्हा सटकली. ती जमिनीवर पडून भिजून गेली. आता मी संपूर्ण अंधारात होतो. माझ्या आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली. फक्त माझ्या काळजाची धडधड आणि दूर कुठेतरी घुबडाचा आवाज ऐकू येत होता. आणि मग एका जोराची थाप माझ्या पाठीवर बसली. मी वेगाने मागे वळलो. तीच बाई. यावेळी तिचा चेहरा अंधुक नव्हता. तो आता स्पष्ट दिसत होता. तिचे डोळे गडद, खोल आणि लाल भडक होते. चेहरा जणू जळालेला, काळा ठिक्कर होता आणि ओठांच्या कोपऱ्यातून रक्ताची एक बारीक धार टपकून खाली येत होती. तिने एक भेसूर हास्य केलं आणि अत्यंत थंड पण क्रूर आवाजात म्हणाली, तुझ्या शेळ्या आज वाचल्या आहेत, पण तू बस. एवढंच ती बोलली. आणि मग तिने एक भयानक किंकाळी मारली. अशी किंकाळी जी माझ्या कांठळ्या बसवून गेली आणि हवेतच विरून गेली. माझा श्वास गुदमरला. माझं डोकं गरगर फिरू लागलं. माझ्या शरीराची सगळी शक्ती संपली. मी त्याच जागी थपकन खाली कोसळलो आणि शुद्ध गमावून बसलो.
माझ्या चेहऱ्यावर सकाळच्या थंडीची हवा लागली तेव्हा मला शुद्ध आली. माझे ओठ कोरडे पडले होते, माझे कपडे चिखलाने माखले होते आणि शरीर इतकं तुटल्यासारखं वाटत होतं जणू मी अनेक दिवसांपासून झोपलोच नव्हतो. माझ्या डोळ्यासमोर अजूनही त्या बाईचा लाल भडक जळालेला चेहरा आणि त्या विकृत मानवाकृतीचा भेसूर आवाज तरंगत होता. मला आठवत नव्हतं, पण त्या एका रात्रीच्या भयानक घटनेने माझा देह आणि मन दोन्ही पार हलवून टाकले होते. मी डोळे उघडले तर माझ्यासमोर गावातील 4 लोक उभे होते. आमचे गंगाराम काका, बिरोबा, गणपतराव आणि माझा मामा गोपी. गंगाराम काका खाली वाकले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, तू रात्री एकटा जंगलात गेला होतास. आम्ही रात्रभर तुला शोधत होतो. इथे तुला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. मी पूर्णपणे चकित झालो होतो. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. फक्त एकच प्रश्न माझ्या मनात घोळत होता. शेळ्या. बिरोबा पुढं आले. त्यांचा चेहराही काळजीने भरलेला होता. ते म्हणाले, शेळ्या तर घरी आहेत मल्हारी. तू घरातून बाहेर पडल्याचा काही वेळानंतरच त्या आपोआप घरी परतल्या. बानूबाई सांगत होती. हे ऐकून माझं डोकं सुन्न झालं. मी शेळ्यांसाठी जंगलात गेलो होतो आणि त्या शेळ्या मी नसताना घरी परतल्या होत्या. मग मला त्या जुन्या वडाजवळ कशासाठी बोलवण्यात आलं होतं? तो सगळा थरार, ती भीती, ती काळ्या साडीतली बाई, ते विद्रूप शरीर, हे कशासाठी घडलं? मी गप्प झालो. गावकरी मला आधार देत सावरत घरी घेऊन आले. दरवाजावर बानूबाई पदराने हात पुसत उभी होती. मला पाहताच ती काळजीने म्हणाली, तुम्ही वेडे झालात की काय? रात्री एकटे जंगलात गेलात. शेळ्या तर परत आल्या होत्या. बहुतेक झुडपात अडकून राहिल्या असतील. आपोआप बाहेर पडल्या. मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. मी सरळ खोलीत गेलो आणि खाटेवर पडलो. छताकडे टक लावून पाहत राहिलो. मला 2 दिवस ताप होता. हा ताप त्या थंडीमुळे नव्हता, तर आतल्या भीतीमुळे होता. 3-4 दिवसांनी मी थोडा बरा झाल्यावर नेहमीप्रमाणे चौकात चहाच्या टपरीवर बसलो होतो. गणपतराव माझ्या बाजूला बसले. ते चहाचा घोट घेत हळूच म्हणाले, गेल्या वर्षीही एका गुराख्यासोबत असंच झालं होतं मल्हारी. तोही जंगलाच्या त्याच भागात गेला होता जिथे तू गेलास. तो अनेक दिवस आजारी होता. त्याने माझ्याकडे सांत्वनपर नजरेने पाहिलं आणि म्हणाले, पण पोरा, हे सगळे योगायोग असतात. बहुतेक तुला खूप भीती वाटली असेल. थकवा, अंधार आणि एकाकीपणा या सगळ्यामुळे तुला भास झाला असेल. मी त्यांच्या म्हणण्यावर फक्त मान हलवली, पण माझ्या मनात अनेक प्रश्न बाकी होते. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. कदाचित मीच दोषी होतो. थकलो होतो, घाबरलो होतो. अंधारामुळे ती काळ्या साडीतील बाई फक्त झाडाची सावली होती आणि त्या विद्रूप शरीराचा भास झाला असेल. पण माझ्या आत्म्याला माहीत होतं ती घटना खरी होती. मला आठवत होतं त्या बाईने माझ्या पाठीवर मारलेली थाप आणि तिच्या थंड क्रूर आवाजातील ती धमकी, तुझ्या शेळ्या आज वाचल्या आहेच, पण तू माझी शेळ्यांसाठी जंगलात जाणे हा एका मोठ्या भयानक खेळाचा भाग होता. माझ्या शेळ्या हरवल्या नव्हत्या, तर मला एकटं पाडण्यासाठी त्यांना दूर नेण्यात आलं होतं आणि मी त्या जाळ्यात अडकलो होतो. आजही मी माझ्या शेळ्या घेऊन जंगलात जातो, पण तो मोकळा जुनाट वटवृक्षाचा भाग मी टाळतो. मी दिवसा उजेडात काम करतो, पण संध्याकाळ होताच मला माझ्या घराची ओढ लागते. कारण मला माहीत आहे त्या रात्रीच्या घडलेल्या घटनेने माझ्या आयुष्यात एक अदृश्य पाऊल ठेवलं आहे. आजही जेव्हा मी रात्री एकटा बाहेर पडतो, तेव्हा माझ्या मानसिक शांततेत एक थंडगार सरसर जाणवते, जी मला सतत सांगत राहते की ती बाई माझ्या पाठीशी उभी आहे. तर मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यात घडलेली ती अविस्मरणीय रात्र. एक अशी भयानक घटना जिने मला माझ्याच साध्या जीवनात कायमची भीती दिली. तुम्ही म्हणाल भास असेल तो, पण मी शपथ घेऊन सांगतो, तो भास नव्हता. तो प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा असलेला काळ होता. मी एका साध्या मेंढपाळासारखा जगतो, पण त्या रात्री मला जाणवलं
की आपण ज्या शांत वातावरणात राहतो तिथे अदृश्य गूढ गोष्टींचं एक वेगळं जग आहे. जी शक्ती शेळ्यांना त्यांच्या जागेवर परत आणू शकते ती मला माझ्या घरातच थांबवू शकली असती, पण तिने तसं केलं नाही. तिने मला जंगलात बोलावलं, एकटं पाडलं, माझा बळी घेतला नाही, पण मला चेतावणी दिली, तुझ्या शेळ्या आज वाचल्या आहेत. पण तू, या एका वाक्याचा अर्थ मला आजही पूर्णपणे लागलेला नाही, पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या रात्रीच्या घटनेने माझ्या आयुष्यात एक अदृश्य पाऊल ठेवलं आहे. मी माझ्या मानसिक समाधानासाठी लोकांना सांगतो की तो भास होता, पण माझ्या आत्म्याला माहीत आहे की ती काळ्या साडीतली बाई अजूनही माझ्या पाठीशी उभी आहे. ती मला पाहते आहे, ती माझा माग घेते आहे. आणि मित्रांनो, माझा विश्वास आहे की तुमच्यापैकी अनेकांनी अशा गोष्टींचा अनुभव घेतला असेल. भूत, पिशाच किंवा अदृश्य शक्ती या खरंच आपल्या आजूबाजूला असतात. त्या कधीकधी अचानक प्रकट होतात. रात्रीचे 11:30 वाजले होते आणि मी माझ्या आयुष्यातील पहिली रिक्षा फेरी घेऊन परत येत होतो. रस्त्यावर कोणीही नव्हतं, फक्त मी आणि माझी रिक्षा. आणि मग ती भेटली, एक वृद्ध बाई आणि तिच्यासोबत एक मुलगा. त्यांनी मला एका अशा ठिकाणी नेलं जिथे जाण्याचा कोणताही रस्ता नव्हता. मला काय माहीत होतं की मी माणसांना नाही तर भूतांना रिक्षात बसवलं होतं. त्यांचे उलटे पाय, त्यांच्या डोळ्यातली ती आग. त्या रात्रीपासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझ्या रिक्षाचा तो पहिला दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला असता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय. मी एक रिक्षा चालक आहे. मुंबईत गेली 15 वर्ष रिक्षा चालवतोय. या 15 वर्षात मी खूप काही बघितलं, अनुभव घेतला. मुंबईच्या रस्त्यांवर मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली. काही चांगली होती तर काही वाईट. पण एक असा अनुभव जो मला आजही आठवला तरी अंगावर काटा येतो. ती गोष्ट माझ्या रिक्षाच्या पहिल्या दिवसाची आहे, जेव्हा मी मुंबईच्या रस्त्यांसाठी पूर्णपणे नवीन होतो. मी मूळचा साताऱ्याचा. गावात शेती नव्हती आणि कामही मिळत नव्हतं, म्हणून कुटुंबाला घेऊन मुंबईत आलो. बायको आणि एका मुलीसाठी मला काहीतरी करून दाखवायचं होतं. खूप वर्ष मिळेल ती कामं केली, पण पैसे पुरेसे नव्हते. शेवटी मी हप्त्यांवर एक नवी रिक्षा घेतली. ती फक्त एक रिक्षा नव्हती, तर माझ्या कुटुंबासाठी एक स्वप्न होतं, एक नवीन आयुष्य होतं. रिक्षाचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मनात उत्साह होता, थोडं दडपणही होतं, पण आत्मविश्वास भरलेला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी रिक्षा घेऊन फिरत होतो. गोरेगाव, मालाड, बोरिवली, जिथे जिथे प्रवासी मिळतील तिथे जात होतो. दिवसभर चांगली कमाई झाली होती. रात्रीचे 11 वाजले होते. मी दिवसभराच्या कमाईवर खुश होतो. मला लवकर घरी जायचं होतं. मी बोरिवली पश्चिम येथील एका सुनसान रस्त्यावर शेवटच्या फेरीच्या प्रतीक्षेत उभा होतो. पाऊस पडण्याची शक्यता होती आणि आकाश ढगांनी भरलं होतं. रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नव्हती. मला वाटलं की आता घरी निघावं, पण तेवढ्यात मला एक वृद्ध बाई दिसली. त्या सुनसान रस्त्यावर रात्री 11:30च्या सुमारास एका 80-85 वर्षाच्या वृद्ध महिलेला आणि तिच्यासोबत एका लहान मुलाला बघून मला थोडं आश्चर्यच वाटलं. त्यांच्या हातात काही जड पिशव्या होत्या. ती बाई खूप थकलेली दिसत होती आणि थरथरत्या आवाजात मला थांबायला सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती. तिच्यासोबत असलेला तो मुलगा, तो फक्त शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, जसं काही तो एक पुतळा आहे. मला वाटलं किती वाईट आहे, इतक्या रात्री या वयात या लोकांना इथे एकटं उभं राहावं लागतंय. आणि माझ्या मनात एक विचार आला, जर मी त्यांना सोडलं नाही तर हे इथेच अडकून पडतील. आणि मी त्यांच्या दिशेने रिक्षा घेतली. पण मला काय माहीत होतं की माझ्या आयुष्याचा तो पहिला दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस ठरला असता. माझ्या रिक्षाच्या दिशेने ती वृद्ध महिला थरथरत चालत आली.
कुर्ला काजूपाडा येथे पत्ता सांगितला आणि माझ्या मनात लगेच विचार आला, इतक्या रात्री कुर्ल्याला? खूप लांब आहे. मी तिला म्हणालोय, आजी खूप दूर आहे आणि मला घरी जायला उशीर झालाय. तुम्ही थोडं थांबा, दुसरी रिक्षा येईल. पण तिने मला विनवणी केली, बाळा तू सोडशील तर तुला खूप पुण्य लागेल रे, आणि मी जास्त पैसे देईन तुला. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र गांभीर्य होतं. तिच्या सोबतचा तो लहान मुलगा, तो फक्त उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते, पण त्या दोघांना बघून मला खूप दया आली. ठीक आहे, चला बसा, मी म्हणालो. ती बाई आणि तो मुलगा रिक्षात बसले. मुलगा कोणताही आवाज न करता अगदी मोठ्या माणसांसारखा ती जड पिशवी उचलून रिक्षात ठेवत होता. हे मला थोडं विचित्रच वाटलं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी रिक्षा चालू केली आणि आम्ही कुर्ल्याच्या दिशेने निघालो. पावसाला सुरुवात झाली होती. रस्त्यावर पाणी साचलं होतं. रिक्षाचे वायपर वेगाने चालू होते, पण समोरचं दृश्य मला स्पष्ट दिसत नव्हतं. मी रिक्षाच्या आरशातून मागे बघितलं. ती वृद्ध बाई आणि तो मुलगा शांतपणे बसले होते, पण मला आरशात बघताना एक दोनदा असा भास झाला की ती बाई माझ्याकडे बघून विचित्र हसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलत होते. मी डोळे चोळले आणि परत आरशात बघितलं. आता तिचा चेहरा शांत होता. मला भास झाला असेल, मी स्वतःला समजावलं. दिवसभर रिक्षा चालवून थकलोय, त्यामुळं असं होत असेल. मी तिला परत एकदा पत्ता विचारला, आजी काजूपुढे कुठे जायचं आहे? तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, तिथे गेल्यावर कोणाला तरी विचारू. मला हे उत्तर खूपच विचित्र वाटलं, पण मी काही बोललो नाही. तिचा आवाज थरथरत होता, पण त्या आवाजात एक अजब ताकद होती. जसं काही ती थकलेली नाही, फक्त तसं दाखवत होती. रिक्षा धावत होती आणि माझ्या मनात हजारो विचार येत होते. मी बरोबर करतोय ना? इतक्या रात्री या लोकांना घेऊन जाणं योग्य आहे का? पण मग मी विचार केला, नाही, माझं मन स्वच्छ आहे. मी त्यांना मदत करतोय, त्यामुळे काही वाईट होणार नाही. पण त्या प्रवासात मला काहीतरी नक्कीच विचित्र वाटत होतं. पण काय? मला काय वाटत होतं की त्या रात्री रिक्षातून फक्त एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलगा प्रवास करत नव्हता. कुर्ला स्टेशन मागे सोडून रिक्षा एका अरुंद गल्लीत शिरली. ती गल्ली इतकी अरुंद होती की त्यात रिक्षा वळवणं खूप अशक्यच होतं. फक्त सरळ किंवा मागे घेता येत होती. दोन्ही बाजूला जुनी मोडकळीस आलेली घरं होती. मी रिक्षा हळू चालवत होतो, कारण समोर काय आहे काहीच दिसत नव्हतं. पावसाचा जोर वाढत होता आणि गल्लीत पूर्णपणे सन्नाटा होता. आम्हाला कुठे जायचं आहे हे विचारण्यासाठी कोणीही दिसत नव्हतं. अखेरीस गल्लीच्या शेवटी एक खूप मोठं, जुनाट आणि भयानक दिसणारं झाड होतं आणि त्या झाडाच्या बाजूला एक मोडकळीस आलेलं भंगार घर होतं. त्या घराचं छत तुटलेलं होतं, जसं काही ते कित्येक वर्षापासून बंद आहे. घराच्या बाजूला एक मोठी कचरापेटी आणि एक नाला होता. त्या पलीकडे जाण्याचा कोणताही रस्ताच नव्हता. ती गल्ली तिथेच संपली होती. तिथे पोचताच ती वृद्ध महिला बोलली, बाळा इथे थांब. मी रिक्षा थांबवली आणि त्यांना विचारलं, आजी ही घर तर खूप जुनं आहे आणि बंदही. इथे कोण राहतं? तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, आम्हीच राहतो बाळा. तुला अजूनही कळलं नाही? तिचा आवाज आता थरथरत नव्हता. त्या आवाजात एक अजब ताकद होती. तिच्या सोबतचा तो लहान मुलगा, त्याने कोणत्याही आवाजाविना मोठ्या माणसासारखी ती जड पिशवी उचलून त्या घराच्या आत प्रवेश केला. तो सहजपणे एका मोठ्या माणसाप्रमाणे चालत होता. मी हे सगळं बघून थक्कच झालो. मी तिला म्हणालो, आजी हे घर तर पूर्णपणे बंद आहे असं दिसतंय. तुम्ही इथे कसं राहता? त्यावरती विचित्र हसून म्हणाली, बाळा आम्ही इतके श्रीमंत नाही. आम्हाला जे मिळालं त्यात आम्ही राहतो. तिचं बोलणं ऐकून मला भीती वाटायला लागली. मला एक गोष्ट कळली की काहीतरी गडबड आहे. मी तिला म्हणालो, आजी पाणी मिळेल का? ती मला थांबायला सांगून घराच्या आत गेली. काही वेळातच तो लहान मुलगा परत आला. त्याच्या हातात पाण्याची एक बाटली होती. त्याने ती बाटली माझ्याकडे दिली. मी बाटलीचं झाकण उघडलं आणि पाणीचे
एक घोट प्यायलो, पण त्या पाण्याची चव आणि वास खूप विचित्र होता. मला गटारच्या पाण्याचा वास आला. मी लगेच ते पाणी थुंकून टाकलं. सॉरी बाळा, मला पाणी नको. मी बाटली परत दिली आणि मग ती वृद्ध महिला परत आली. ती उघड्या पायाने माझ्याकडे आली. मी नकळत तिच्या पायांकडे बघितलं आणि जे काही बघितलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा उजवा पाय डाव्या जागेवर आणि डावा पाय उजव्या जागेवर होता. ते उलटे पाय होते. तिचे डोळे आता लाल भडक झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. आता कुठे पळून जाणार बाळा? तू आमच्या घरी आला आहेस, ती भयानक आवाजात म्हणाली. मी जीव खाऊन रिक्षा रिव्हर्समध्ये घेतली. माझ्या तोंडातून आपोआप देवाचं नाव आलं. तो लहान मुलगा एका मोठ्या उडीत रिक्षाच्या मागे उभा राहिला आणि मोठ्याने हसायला लागला. मी डोळे मिटून रिक्षा वेगाने मागे घेत होतो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, पळ, फक्त पळ. ती वृद्ध महिला आता माझ्या रिक्षाच्या मागे धावत होती. तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत वर घेतली होती आणि ती तिच्या उलट्या पायाने माझ्या रिक्षाच्या दिशेने वेगाने धावत होती. मी आरशात बघितलं आणि माझ्या तोंडातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली. माझ्या किंकाळीने जवळच्या घरातून एक माणूस बाहेर डोकावला आणि मला बघून तो लगेच आत पळून गेला. मी फक्त रिव्हर्स घेत होतो. गल्लीच्या शेवटी एक मोठा दगड होता. मी घाबरून होतो, त्यामुळे माझं लक्षच नव्हतं. रिक्षा त्या दगडावर आदळली आणि उलटली. माझ्या डोक्याला, पाठीला मार लागला आणि मी बेशुद्ध पडलो. ती माझ्याकडे धावत येत होती. तिचे उलटे पाय आणि लाल डोळे. माझ्या डोळ्यातून ते दृश्य आजही जात नाही. रिक्षा उलटल्यावर मी बेशुद्ध झालो, पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी कुठे होतो आणि माझ्यासोबत काय झालं होतं? माझ्या डोक्याला आणि पाठीला खूप मार लागला होता. मला आठवतंय, मी रिक्षातून खाली पडलो आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा सकाळ झाली होती. माझ्या आजूबाजूला काही लोक उभे होते. ते मला रिक्षातून बाहेर काढत होते. त्यांनी माझी रिक्षा सरळ केली. एका व्यक्तीने मला विचारलं, अहो, तुम्ही रात्री इथे काय करत होता आणि तुमची रिक्षा अशी कशी पडली? मी त्यांना थरथरत सगळं सांगितलं. मी एका वृद्ध बाईला आणि तिच्या मुलाला इथे सोडायला आलो होतो, या घरात. मी त्या जुन्या घराकडे बोट दाखवलं. ते सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले. एका माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, दादा, तुम्हाला कोणीतरी फसवलेलं दिसतंय. हे घर खूप वर्षापासून बंद आहे. या घराचे मालक तर मुंबईत नाही. तुम्ही रात्री रिक्षा चालवून थकला असाल आणि तुम्हाला भास झाला असेल. मला त्यांच्या बोलण्याचा खूप राग आला. मी त्यांना माझ्या खिशातून ते पैसे दाखवले जे त्या बाईने मला दिले होते, पण माझ्या हातात फक्त काही जुनी खराब झालेली नाणी होती. अशी नाणी जी आता बाजारात वापरलीही जात नाही. मी खूप घाबरलो. मला कळालं की मी एका अशा जगात अडकलो होतो जिथे कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नव्हतं. मी कसेबसे रिक्षा घेऊन घरी आलो. रिक्षाचे काही दिवे फुटले होते, पण मी सुखरूप घरी पोचलो होतो. घरी आल्यावर मी सगळं काही माझ्या घरच्यांना सांगितलं. माझ्या बायकोला आणि आईला खूप भीती वाटली. माझ्या वडिलांनी मला समजावलं, बाळा, मदत करणं कधी सोडू नकोस, पण घरातून बाहेर पडताना देवाची प्रार्थना करत जा. अशी काही अदृश्य शक्ती असते जी आपल्याला मदत करायला येते, पण काही शक्ती धोकादायक असतात. तू आता आराम कर. पण आराम माझ्या नशिबात नव्हता. त्या घटनेनंतर माझी तब्येत खूप बिघडली. मला रोज छातीत आणि पोटात असह्य वेदना व्हायच्या. पोटात आग पडल्यासारखं वाटायचं. डॉक्टरांना दाखवलं, खूप औषधं घेतली, पण काहीच फरक पडला नाही. दिवसेंदिवस मी अशक्त होत होतो. माझं वजन कमी झालं. मी रिक्षा चालवणं सोडून दिलं. 1 महिना रिक्षा घराबाहेर उभी होती. माझ्या घरच्यांनी खूप चिंता केली. शेवटी एका नातेवाईकांनी मला काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यांकडे नेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, याला वैद्यकीय इलाज नाही, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो. पुजारी खूप शांत आणि तेजस्वी होते. त्यांनी माझ्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, बाळा, तू त्यांच्या घरातलं काही खाल्लं होतंस का किंवा पाणी पिलं होतंस का? मला लगेच आठवलं की त्या मुलाने मला बाटलीतून पाणी दिलं होतं आणि त्यात गटाराचा वास येत होता. मी त्यांना सगळं सांगितलं. पुजारी म्हणाले,
त्या घरातलं पाणी पिण्यामुळे त्यांच्या शरीरातील वाईट शक्ती तुझ्या शरीरात प्रवेश केली आहे. तुला मेडिकल इश्यू नाही, पण त्यांच्या वाईट शक्तीचा प्रभाव तुझ्यावर आहे. त्यामुळे तुझ्या पोटात वेदना होत आहेत. त्यांनी माझ्यावर उपचार करायला सुरुवात केली. ते माझ्या अंगावर काही मंत्रपठण करत होते, माझ्या शरीराला स्पर्श करत होते. पुजारीने मला एक मंत्र दिले आणि दररोज त्या मंत्राचे 11 माळ जप करण्यास सांगितले. त्या उपचारांमुळे हळूहळू माझी तब्येत सुधारली. जवळपास 1 महिन्यानंतर मी पुन्हा रिक्षा चालवायला सुरुवात केली. आजही ती रात्र मला आठवली की माझ्या अंगावर काटा येतो. त्या घटनेनंतर मी खूप बदललो. आजही मी रात्री उशिरा सुनसान ठिकाणी रिक्षा थांबवत नाही आणि रिक्षा चालवण्यापूर्वी मी देवाची प्रार्थना करतो. ती रात्र माझ्यासाठी एक भयानक स्वप्न नव्हतं, तर एक भयानक सत्य होतं. माझ्या रिक्षाच्या पहिल्याच दिवशी माझं स्वप्न एका भयानक वास्तवात बदललं. पण त्या अनुभवाने मला एक गोष्ट शिकवली की जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही, पण त्यांचं अस्तित्व खरं आहे. त्या रात्री त्या बाईने आणि मुलाने माझ्याकडून फक्त रिक्षाचा प्रवास घेतला नव्हता, तर माझ्या आत्मविश्वासाचा एक भाग कायमचा काढून घेतला होता. अमावस्येची ती रात्र सांगली जिल्ह्यातील भिवघाट या एका सुंदर छोट्याशा गावावर एक भयान जड शांतता पसरली होती. अमावस्या असल्यामुळे चंद्र पूर्णपणे अदृश्य झाला होता आणि त्याच्या जागी आकाशात फक्त काळोखच भरून राहिला होता. जसा दिवस मावळून अंधार पसरू लागला तसा कसा गावातील प्रत्येक घर बंद होत गेलं. जणू काही एखादा अदृश्य हात सगळ्यांना घरात कोंडून ठेवत होता. हवेत एक विचित्र गारठा जाणवत होता, जो फक्त थंडीचा नव्हता, तो एका भयान शांततेचा आणि एकाकीपणाचा गारठा होता. अशा गावाबाहेरच्या बसस्टॉपवर एक तरुण मुलगा एकटाच बसला होता. तो तरुण पुण्याला परत जाण्यासाठी बसची वाट पाहत होता. पण त्या स्टॉपवर बसची वाट बघणारा तो एकमेव माणूस होता. त्या बसस्टॉपचं वर्णन करताना मनात एकच चित्र उभं राहतं. जुनाट पत्र्याचं एक छोटं शेड, जीर्ण झालेल्या लाकडाच्या पाट्या आणि शेजारीच उभं असलेलं एक जुनं आंब्याचं झाड. त्या झाडाच्या पानांची सळसळही ऐकू येत नव्हती. सर्वत्र भयान शांतता होती. त्या शांततेमुळेच की काय त्या तरुणाला अस्वस्थ वाटायला लागलं. त्याच्या मनात एक प्रश्न होता, मी अशा निर्जन ठिकाणी एकटा इथे बसून योग्य करतोय की नाही. तो तरुण आपल्या घड्याळाकडे पाहतो. रात्रीचे 9 वाजले होते. तो 1 तासभर त्या निर्जन बसस्टॉपवर बसला होता, तरीही बसचा पत्ताच नव्हता. हवेत एक प्रकारचा कुबट वास येत होता, जसा कुजलेल्या पानांचा येतो, पण तिथे पाने कुजलेली नव्हती. मग हा वास कशाचा होता हे त्याला कळत नव्हतं. याच भयान वातावरणात तो तरुण बसची वाट पाहत होता. तो तरुण मुलगा भिवघाटातच होता, पण सध्या कामानिमित्त तो पुण्यात राहत होता. तो सरकारी पाटबंधाऱ्या खात्यात काम करणारा एक इंजिनियर होता. त्याचे वडील आजारी असल्याने तो 3 दिवसापूर्वी भिवघाटला आला होता. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे आणि नोकरीच्या कामामुळे त्याला तातडीने पुण्याला परत जायचं होतं. पण दुर्दैवाने त्याच दिवशी अमावस्येची रात्र होती, ज्याबद्दल त्याला आधी कल्पना नव्हती. बस स्टॉप फक्त नावापुरताच होता. तिथे फक्त एक जुनाट वाकड्या तिकड्या पत्र्याचं शेड होतं. शेजारीच एक जुनी गंजलेली हातगाडी उभी होती, जी कित्येक वर्षापासून वापरली नसावी. त्या तरुणांनी आपली सुटकेस त्याच हातगाडीवर ठेवली होती आणि तो वैतागून बसची वाट पाहत होता. तासभर झाला तरी बस येण्याचं नाव नव्हतं. हवेत एक शांतता असली तरी एक प्रकारचा ताण जाणवत होता. तो ताण वातावरणाचा होता की त्याच्या मनाचा हे त्याला कळत नव्हतं. सलग 1 तास प्रतीक्षेनंतर वैतागून तो तरुण जवळच्या झुडपांच्या मागे लघुशंकेसाठी गेला. त्याला तिथे जास्त वेळ थांबायचं नव्हतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. तो लघुशंकेसाठी उभा असतानाच लांबून एका मोठ्या गाडीचा आवाज आला. त्याला वाटलं अखेर बस आली. तो आवाज ऐकून तो धावत पळत रस्त्यावर आला, पण तोपर्यंत बसने वेग घेतला होता.
आणि ती बस त्याच्या डोळ्यासमोरून दूर जाताना दिसत होती. त्याने थांबा थांबा असा आवाज दिला, पण बस आधीच भरधाव वेगाने निघून गेली होती. निराश होऊन त्याने डोक्याला हात लावला. बसमधून उतरलेल्या एका प्रवाशाला त्याने विचारलं, दादा, पुढची पुण्याची बस कधी आहे? तो प्रवासी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाला, अरे बाबा, ही शेवटची बस होती. आता थेट सकाळी 7 वाजता बस येईल. हे ऐकून त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. नोकरीवर जायचं होतं आणि आजचा दिवस निघून गेला तर उद्याची सुट्टी घेणं शक्य नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. त्याने निराश होऊन पुन्हा त्याच हातगाडीवर डोकं खाली घालून बसला. त्याला काहीतरी पर्याय मिळेल अशी आशा होती. एखादा ट्रक आणि दुसरी गाडी, काहीतरी जी पुण्याकडे जात असे. पण त्या निर्जन रस्त्यावर एकही गाडी येण्याची चिन्हेच नव्हती. तुम्ही अशा परिस्थितीत काय केलं असतं? दुसऱ्या दिवशी कामावर वेळेत पोहोचणं गरजेचं असताना आणि समोर कोणताही पर्याय नसताना. रात्रीचे 10 वाजले होते. तो तरुण अजूनही निराश होऊन बसस्टॉपवरच बसला होता. अचानक लांबून एक हॉर्नचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्याला वाटलं अखेर एखादी ट्रक येत असेल, पण जसा जसा तो आवाज जवळ येऊ लागला तसं त्याला तो एका बसचा असल्याचा भास झाला. त्याचा जीव भांड्यात पडला. एक जुनाट काळपट रंगाची बस त्याच्या समोर येऊन थांबली. बसचा हॉर्न सामान्य नव्हता. तो कर्कश आणि खूप मोठा होता, जसा कोणीतरी मोठ्याने ओरडल्याचा. बसच्या खिडक्या पूर्णपणे बंद होत्या आणि आतून कोणताही आवाज येत नव्हता. वाहकाने खिडकीतून डोकं बाहेर काढून विचारलं, कुठे जायचंय साहेब? पुणे, तो तरुण उत्साहात म्हणाला. चला, ही बस कराड, सातारा, पुण्याच्या दिशेने चालली आहे, वाहक म्हणाला. तो धावत जाऊन बसमध्ये चढला. बसमध्ये शिरताच त्याच्या नाकात एक विचित्र जळाल्यासारखा वास आला, जसं काहीतरी जुनं सडलेलं जळत असावं. त्याने आजूबाजूला पाहिलं. बस मागून पूर्ण भरलेली होती. काही प्रवासी तर उभ्या रांगेत उभे होते. पण त्याला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे चालकाच्या शेजारची सीट रिकामी होती. त्याला आश्चर्य वाटलं, इतके प्रवासी असताना ही सीट रिकामी कशी? त्याने काळजीपूर्वक त्या सीटकडे पाहिलं. ती चांगलीच होती. त्याने वाहकाला विचारलं आणि परवानगी मिळाल्यावर तो तिथे बसला. त्याने पुण्याच्या तिकिटासाठी पैसे दिले आणि वाहकाने त्याला तिकीटही दिलं. बसने पुन्हा वेग घेतला. सुरुवातीला रस्ता चांगलाच होता, त्यामुळे चालक बस भरधाव वेगाने चालवत होता. बाहेरचा रस्ता पूर्णपणे काळोखमय झाला होता. फक्त बसच्या हेडलाईटच्या प्रकाशातच थोडंसं पुढचा रस्ता दिसत होता. जर लाईट बंद केली तर समोर काहीच दिसलं नसतं, इतका काळोख बाहेर होता. आता त्या तरुणाचं लक्ष बसमधील प्रवाशांकडे गेलं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले होते. काही जण खूपच विचित्र दिसत होते. काही लोकांचे नाक खूप लांब होते तर काहींचे मोठे होते, जणू काही त्या नाकाखाली डोळेच दिसत नव्हते. काही जणांचे डोळे मोठे होते तर काहींचे केस खूप लांब होते. हे सर्वजण त्याच्याकडे एकटक पाहत होते. जणू काही तो इथे बसलेला त्यांना आवडत नव्हता. त्यांना पाहून त्याला खूप विचित्र वाटलं. तो परत खिडकीतून बाहेर पाहू लागला. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. आतमध्ये बस पूर्ण भरलेली असूनही पूर्णपणे शांतता होती. कुणीही बोलत नव्हतं, कोणताही आवाज नव्हता. अचानक चालकाने रेडिओ सुरू केला. एक गाणं लावलं. गाणं ऐकल्यावर त्या तरुणाला थोडं बरं वाटलं, पण एका क्षणातच त्याच्या लक्षात आलं की बसच्या सर्व खिडक्या बंद होत्या. त्यामुळेच कदाचित तो विचित्र वास बसमधून बाहेर जात नव्हता. त्याचं लक्ष चालकाकडे गेलं. तो सरळ समोर बघून गाडी चालवत होता. सामान्यतः ड्रायव्हर्स गाडी चालवताना मान इकडे तिकडे करतात, खिडकीबाहेर तंबाखू किंवा गुटखा थुंकतात. पण हा चालक अगदी विचित्रपणे सरळ बसून होता. त्याचा चेहरा भावशून्य होता. मग त्या तरुणाची नजर वाहकाकडे गेली, जो शांतपणे त्याच्याकडेच पाहत होता. गाणं संपलं आणि दुसरं गाणं लागलं. आता त्या तरुणाला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. तो पुन्हा चालकाकडे पाहू लागला. तेवढ्यात एक टक्कल असलेला माणूस चालकाजवळ आला आणि बसला. तो माणूस बसमध्ये आल्यापासून उभाच होता.
त्याला तिथे बसलेला पाहून तरुणाने हळूच विचारलं, इतका वेळ का उभे होतात? पण त्या माणसाने कोणताच प्रतिसाद नाही दिला. बसमध्ये बसून साधारण 1-1.5 तास झाले, तरी आतापर्यंत बस कुठेही थांबली नव्हती. त्यामुळे त्याला हे खूपच विचित्र वाटलं. त्याने धीर एकवटून विचारलं, दादा, पुढे कुठं हॉटेल किंवा गाव आलं तर गाडी 10 मिनिटं थांबवा. खूप भूक लागलीये. दुपारपासून काहीच खाल्लं नाही हो. यावेळी मात्र चालकाने त्याच्याकडे पाहिलं आणि ब्रेक दाबला. बसला जोरदार हिसका बसला आणि तो तरुण पुढे जाण्यापासून थोडक्यात वाचला. तो काही बोलण्याआधीच त्याने बाहेर पाहिलं. समोर एक छोटं हॉटेल होतं. त्याला आनंद झाला आणि तो दरवाजाकडे गेला. दरवाजा बंद होता. त्याने वाहकाला दरवाजा उघडायला सांगितलं. वाहकाने त्याच्याकडे विचित्र नजरेनेच पाहिलं आणि हळूच दरवाजा उघडला. तो तरुण लगेच खाली उतरू लागला. वाहकाने त्याला थांबवून म्हटलं, साहेब, लवकर परत या. ही जागा चांगली नाही. इथे थांबणं धोक्याचं आहे. त्या तरुणाने आश्चर्याने विचारले, इथे काय विशेष आहे? वाहकाने शांतपणे सांगितलं, आज अमावास्या आहे साहेब, आणि प्रत्येक अमावास्येच्या रात्री तुम्ही बसमध्ये जिथे चढलात ना, तिथून पुण्यापर्यंत या 200 किलोमीटरच्या परिसरात एक आत्मा भटकतो. त्याने अनेक लोकांचा जीव घेतला आहे. आम्ही त्याला अनेक वेळा पाहिलंही. हे ऐकून तरुण आतून घाबरला. घाबरून तो धावतच हॉटेलमध्ये गेला. तुम्ही असता तर अशा वेळी तुम्हाला बसमधील प्रवाशांवर आणि चालकांवर विश्वास ठेवता आला असता का? हॉटेल मालक त्या तरुणाकडे खूप वेळ आश्चर्याने बघत होता. आहो, तुम्ही कोणाशी बोलत होतात? हॉटेल मालकाने विचारलं. अरे मित्रा, आता त्याची काळजी करू नकोस. लवकर 2 वडापाव पॅक कर. तो तरुण थोडा वैतागूनच म्हणाला. हॉटेल मालक त्याला न्याहाळतच वडापाव पॅक करू लागला. तरुण त्याच्याकडे पैसे देऊन वडापावचं पॅकेट घेतलं आणि पुन्हा बसच्या दिशेने धावू लागला. त्यावेळी हॉटेल मालक पुन्हा त्याला म्हणाला, अरे, अशा निर्जन रस्त्यावर रात्री कुठे चाललायस? तुला माहित नाही का, इथे एक आत्मा फिरतो जो माणूस दिसला की त्याला ठार करून टाकतो. मी पण आता दुकान बंद करणारच आहे. त्या तरुणाने मागे वळून पाहिलं आणि विचारलं, अरे, तुला एवढी मोठी बस दिसत नाहीये का? हॉटेल मालक त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला, जणू काही त्याला ती बस दिसतच नव्हती. हे बोलून तो तरुण परत बसमध्ये जाऊन बसला आणि वडापाव खाऊ लागला. दुपारपासून उपाशी असल्यामुळे त्याचं लक्ष वडापाव खाण्यातच होतं. खाताना त्याची नजर बसमधील एका महिलेवर पडली. ती त्याला वडापाव खाताना अगदी बारीक नजरेने पाहत होती. बसमध्ये आल्यापासून त्याला एकही प्रवाशाचा आवाज ऐकू आला नव्हता. वडापाव खाऊन झाल्यावर त्याने पेपर खिडकीतून बाहेर फेकला. तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला टकला असलेला माणूस त्याच्याकडे एकटक बघू लागला आणि अचानक त्याने त्याच्याकडे पाण्याची बाटली पुढे केली. त्या तरुणाने त्या बाटलीकडे पाहिलं आणि धन्यवादपूर्वक एक स्मित त्या माणसाला पाहून केले. टक्कल असलेल्या त्या माणसाने मान खाली घालून हळू आवाजात म्हटलं, हसणारे लोक तुमच्यासारखे असतात, आमच्यासारखे नाही. हे ऐकून तो तरुण दचकला. त्याने आश्चर्याने डोळे मोठे करत विचारलं, याचा काय अर्थ? प्रत्येक गोष्टीचा अर्थ असतोच असं नाही, ते टक्कल असलेल्या माणसाने उत्तर दिलं. आता तो तरुण खूपच घाबरला होता. त्याचे लक्ष पुन्हा इतर प्रवाशांकडे गेलं. ते अजूनही त्याच्याकडेच रोखून बघत होते. त्याला स्वतःशीच विचार आला, हे वातावरण खूपच विचित्र आहे आणि त्यातच या बसमधील प्रवासी ते तर त्याहून विचित्र आहेत. हा चालकही विचित्रच आहे. वाटतंय आता याला 2-3 मुस्काटात माराव्या. त्याचं हे बोलणं जणू काही चालकाने ऐकलंच होतं. चालक त्याच्याकडे रोखून पाहू लागला. हे पाहून त्या तरुणाला राग आला, पण त्याने आपण प्रवासादरम्यान शांतपणे प्रवास करणेच योग्य असा विचार केला. बस रात्रभर त्या निर्जन रस्त्यावरून पुढे जात होती. त्याने घड्याळात पाहिलं. रात्रीचे 12 वाजले होते. चालकाने रेडिओ परत सुरू केला. त्यावर बातम्या येत होत्या. पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर एका बसचा अपघात झाला. बस एका दरीत कोसळून आगीने पेट घेतली आणि त्यातील चालक, वाहक आणि प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी मृतावस्थेत सापडले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. हे ऐकून त्या तरुणाच्या अंगावर काटा आला. त्याला आतापर्यंतच्या सर्व विचित्र गोष्टी आठवल्या.
शेवटची बस निघून गेल्याची घटना. ही बस अचानक येणं, सर्व प्रवाशांनी शांत बसून त्याच्याकडेच बघणं, तो जळाल्यासारखा वास, वाहकाचं विचित्र वागणं, चालकाची विचित्र गाडी चालवण्याची पद्धत आणि हॉटेल मालकाचं बस दिसत नाही असं म्हणणं. आता तो तरुण पूर्णपणे हादरून गेला होता. त्याची नजर वाहकावर पडली. वाहक त्याच्याकडे पाहून विचित्रपणे हसत होता. जो चालक आतापर्यंत शांतपणे गाडी चालवत होता तो आता हसत होता. तो तरुण घाबरून उठला आणि दरवाजाकडे धावू लागला, पण त्या वाहकाने त्याचा रस्ता अडवला आणि तोही हसू लागला. तरुण सर्वांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागला. त्याला काहीच समजत नव्हतं. मग तो चालक हसत म्हणाला, "घाबरू नका साहेब, आम्ही भूत नाही आहोत. आम्ही सर्वांनी मिळून तुमच्यासोबत एक गंमत केली. यात सर्व प्रवासी सामील आहेत. हॉटेल मालकानेही आम्हाला साथ दिली. हे खरं रेडिओ नाही, रेकॉर्डिंग आहे. आम्ही प्रवाशांसोबत कधी कधी अशा गमती करत असतो. माफ करा, तुम्हाला थोडा त्रास झाला असेल." "तुम्ही कोण आहात साहेब?" चालकाने विचारलं. त्या तरुणाने सांगितलं की तो एक सरकारी इंजिनियर आहे आणि त्याचं नाव सुहास केंद्रे आहे. तो वडिलांना भेटायला भिवघाटला आला होता आणि आता पुण्याला परत जात आहे. चालक म्हणाला, "माझ्या वाहकाच्या आणि इतर प्रवाशांच्या मस्करीसाठी आम्हाला माफ करा." वाहकही म्हणाला, "मी मस्करी करत होतो साहेब, माफ करा." पण वाहकाने चालकाला खऱ्या रेडिओची बातमी लावायला सांगितली. आज क्रिकेट मॅच होती, कोण जिंकलं ते कळेल. चालकाने रेडिओ सुरू केला. त्यावर बातमी आली, पंतप्रधान 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज अमेरिकेला गेले आहेत. त्यानंतर स्थानिक बातम्या लागल्या. भिवघाटमधील जंगलात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. आपल्या आजारी वडिलांना भेटून पुण्याला परतणाऱ्या पाटबंधाऱ्या खात्यात काम करणाऱ्या इंजिनियर सुहास केंद्रे यांचा तो मृतदेह आहे. हे ऐकून बसमधील सर्वांचा श्वासच थांबला. चालक थक्क झाला आणि त्याने ब्रेक दाबला. बसला जोरदार हिसका बसला. तो टक्कल असलेला माणूस, वाहक आणि इतर सर्व प्रवासी डोळे मोठे करून त्या तरुणाकडे पाहू लागले. अचानक सुहासने मान वर केली. त्याच्या चेहऱ्याला काळे डोळे नव्हते. त्या जागी फक्त 2 खोल खड्डे होते आणि त्यातून रक्त गळत होतं. त्याच्या डोक्यावर एक मोठी जखम होती आणि त्याचे हातपाय थोडे वाकडे झाले होते. त्या भयान चेहऱ्याचे ओठ हळूच उघडले आणि एका जड खोल आवाजात तो सर्वांना म्हणाला, "पण मी मस्करी करत नाही. वाहक, तू खरं सांगितलंस. आज अमावास्या आहे. मी 2 दिवसापूर्वीच मेलोय, पण आज अमावास्या असल्याने माझ्या आत्म्याची मुक्ती झाली." तो मोठ्याने भयानक हसू लागला आणि तोंड वासून मान ताणून हे बोलला. त्यानंतर तो एका लहान मुलाच्या रूपात बदलला. त्याने बसची काच खोडली आणि तो हवेत उडून गेला. तुम्हाला काय वाटतं, त्या बसमधील प्रवाशांनी खरंच मस्करी केली होती की ती एक भयान नियती होती? बसमध्ये आता पूर्ण शांतता होती. कुणीही काहीच बोलत नव्हतं. त्या भयान घटनेचा धक्का सर्वांनाच बसला होता. प्रत्येकजण थरथरत होता. चालकाने आपल्या पायाने ब्रेक पकडून ठेवला होता. जणू काही त्याला पाय बाजूला घेतला तर काहीतरी भयानक घडेल अशी भीती वाटत होती. वाहक आणि इतर प्रवासी स्तब्ध झाले होते. त्यांचे चेहरे भीतीने फिके पडले होते. ज्यांनी आतापर्यंत मस्करीचा खेळ खेळला होता त्यांच्या डोळ्यात आता खरी भीती स्पष्ट दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधीच नाहीसे झाले होते. त्यांना आता कळलं होतं की त्या रात्रीचा प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना जी त्यांना मस्करी वाटत होती ती एका भयान सत्याचा भाग होती. बस स्टॉपवरच्या प्रवाशाने ही शेवटची बस आहे असं का सांगितलं? हॉटेल मालकाला बस का दिसली नाही? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता त्यांना मिळाली होती. पण ती उत्तरं इतकी भयान होती की ती मिळण्यापेक्षा न मिळालेली बरी होती असं त्यांना वाटत होतं. तो तरुण जो आता एक आत्मा बनला होता त्याने केवळ एका क्षणात त्या बसमधील वातावरणाला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. त्याची उपस्थिती, त्याचं बोलणं आणि अखेरीस त्यांचं अदृश्य होणं या सर्वांनी त्यांच्या मनावर आणि शरीरावर इतका खोल परिणाम केला होता की ते काहीही बोलू शकत नव्हते. त्यांची मस्करी त्यांच्याच जीवावर बेतली होती. ती मस्करी नव्हती, ती एका आत्म्याची
शेवटची विनंती होती जी त्यांनी पूर्ण केली होती. आणि त्या आत्म्याची मुक्ती झाल्यावर त्यांच्या हातात फक्त भीती उरली होती. तोपर्यंत चालकाने गाडीचा ब्रेक सोडलाले आणि कोणीही बसमधून खाली उतरण्याची हिंमतही केली नाही. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयान रात्र बनून राहिली. त्या रात्रीच्या भयान आठवणींनी त्या सर्वांना आयुष्यभर छेडलं. तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आलाय का जेव्हा तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही केलेल्या मस्करीचा परिणाम किती भयानक असू शकतो?